मित्रांनो, आपल्या समोर आज 3 स्टुडंट आपल्याजवळ शिकवलेले आहेत. कोणते कोणते? बायोलॉजी एकाने शिकवलेला आहे, केमिस्ट्री एकाने शिकवलेला आहे आणि अजून एक जण बायोलॉजी शिकवलं. म्हणजे हे तिघही जण जे होते ते आपल्या आपल्या अभ्यासक्रमानुसार चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केले. त्याच्यानंतर आता हे झालं 12वीच्या विद्यार्थ्याचं आपलं काय आहे इंट्रोडक्शन म्हणा, शिकवणी म्हणा, टीचिंग मेथड म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे. आता ह्याच्यानंतर आपल्या आर्ट्स सर SSC मराठी माध्यम या चॅनलवरती आपले आवडते आणि लाडके कोणते AJ सर आपल्याला शिकवायला येत आहेत, जे गणित भाग 1 साठी ओळखले जातात. 12वी आणि 12वी सगळ्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देण्याचं काम करतात. तर स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये AJ सरांचं. घ्या सर, आता आम्ही इतरांचा घेता. तर मित्रांनो, आपण तर घरी शिकताच आरशी सरांच्या सर्व काही गणित पार्ट 1 शिकलेला आहात. आपण आज काय मित्रांनो एक वेगळं करूया काहीतरी, जे विद्यार्थ्यांसमोर शिकवणार आहोत असं पण शिकवतोच, तरी पण आज विद्यार्थ्यांसमोर शिकवणार आहोत. संशासन दिन निमित्त मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा. आणि मित्रांनो 26 जानेवारी आपल्याला टाइम मिळणार नाही पुढे काहीतरी कारणामुळे, तर मित्रांनो तुम्हाला 26 जानेवारी साठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर आज आपण काय करूया, जे आपण आपले मित्र आहेत, मोकळे मित्र आहेत आपले, ओके, अचिव्हर्स अकॅडमी मध्ये. तर मित्रांनो आज आपण गणित म्हणजे मॅथ पार्ट 1 शिकणार आहोत. आपण दुसऱ्या विषयाकडे आपण वळणार नाही, ओके. तर तुम्ही शिकणार मित्रांनो, ओके. आपण काय करूया, कालचं जे काही आपलं पेपर होतं आणि एक विशेष कर मित्रांनो तुम्हाला माहिती देतोय की आपल्या अचिव्हर्स अकॅडमी मध्ये हर वीकली म्हणजेच दर रविवारी आपल्याकडे टेस्ट पेपर होते. म्हणजे डेमो तर असं होतेच, पण मित्रांनो म्हणजे रविवारी कोणत्याही रविवारी असो, एखादी रविवारी सुट्टी रिलॅक्स करण्यासाठी, पण मित्रांनो दर रविवारी आपल्याकडे काय असतो, टेस्ट असतो, जो पार्ट 1 म्हणजे मॅथ पार्ट 1 किंवा सायन्स पार्ट 1 असो, ओके. तर मित्रांनो तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करेन की आपल्या अचिव्हर्स अकॅडमी मध्ये तुम्ही अवश्य मित्रांनो भेट देऊन बघा. फक्त डेमो लेक्चर बघा तुम्ही, नंतर तुम्हाला आवडलं तर राहायचं, नाही आवडलं तर राहायचं, कारण का आवडणारच तुम्हाला, ओके. चला तर मित्रांनो आपण काय करूया, टेस्ट पेपर सोडूया. कालचं जे काही आपल्याला वेळ मिळेल त्याच्यामध्ये करूया टेस्ट पेपर द्या कालचं. तर मित्रांनो आपण 1 मार्क 2 मार्क 3 मार्क सोडून द्यायचं, खणक्या मोठा प्रश्न घ्यायचा एकदम, कारण का परीक्षा जवळ आलेली आहे. तर मित्रांनो आपण 4 मार्काचा प्रश्न घेऊया. ते कोणतं बघा, तुम्हाला माहित असेल की एका अंकगणित श्रेणी चॅप्टर आहे, अंकगणित श्रेणी पार्ट 3 आहे बीजगणिताचा, ओके. तर आपण पहिला घेऊया एका अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज. परीक्षेत भरपूर वेळा आलेला आहे प्रश्न, ओके. तर मित्रांनो सोडूया, लिहा चलो. एका अंकगणित श्रेणीत टाइम भरपूर आहे आपल्याला. एका अंकगणित श्रेणीच्या हात लिहा. एका अंकगणित श्रेणीच्या 12वी बोरिंग होणार आहे. एका अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज, पहिल्या 55 पदांची बेरीज, पहिल्या किती 55 पदांची बेरीज, 55 पदांची बेरीज किती आहे, 3300 आहे. तर 28वे पद काढा. किती आहे, 3300 आहे. तर किती काढा म्हणलेला आहे आपल्याला, 28वे पद काढा म्हणलेला आहे. म्हणजे काय 28, ओके 28. विशेष कर मित्रांनो आपण शिकत आहोत मराठी मीडियम मध्ये, ओके, जास्त. आणि मित्रांनो इंग्लिश मीडियम जर तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यावरची प्रॅक्टिस करून शिकेल, ओके. तर आपण काय करूया, मराठी मीडियम मध्ये शिकूया, ओके. तर आपल्याला म्हणलेलं आहे की एका अंकगणित श्रेणीच्या किती पहिल्या 55 पदांची बेरीज. पहिला जर शब्द आला तर एसएन सूत्र वापरायचं. तुम्हाला एसएन सूत्र माहित असेल, जर माहित नसेल मित्रांनो तर जायचं युट्यूब चॅनल मध्ये आरशी सर SSC मराठी माध्यम काढायचं आणि त्याच्यामध्ये मित्रांनो TN आणि SN चे सूत्र आपल्याला मिळून जाईल, ओके. तर म्हणलेलं आहे की एका अंकगणित श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे. तर तिचे 28वे पद मित्रांनो काढायचं आहे. तर आपण काढूया. पहिलं सूत्र कोणतं वापरायचं आहे मित्रांनो, SN चं. कोणतं वापरायचं आहे, SN चं. तुमच्याकडे लक्ष देणं झालं म्हणजे असं नाही चिलची निघायची माझी, ओके. SN यांचे 2 अधिक n - 1 इंटू पाठ आहे तुम्हाला सूत्र, पाठ आहे. तर आपल्याला काय म्हणलेलं आहे,
T55 ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 3300. म्हणजेच आपल्याला n बरोबर किती आहे आपल्याजवळ 3000. सॉरी n नाही, डायरेक्ट एसएनच आपल्याला किती दिलेला आहे 3300 दिलेला आहे. बरोबर. आपण पहिले 3300 काढूया, नंतर कोणता पद काढूया T28 काढूया. ओके चला. तर एसएन म्हणजे किती आहे आपल्याजवळ 10चे 3300. थांब कुठे आहेस तू? थांब. n चे 2. आपल्याला याची किंमत माहित आहे का? ए म्हणजे काय असते पहिलं पद. टीएन म्हणजे काय असते शेवटचं पद. ओके. आणि एस म्हणजे काय असते सगळ्यांची. गुड, व्हेरी गुड. 2a अधिक n माहित आहे का? हा कोणता आहे? n आपल्याला इथे दिलेला आहे का? नाही दिले. म्हणून आपण राईट. अरे पण एक मिनिट ना, आपल्याला पहिला काय म्हणलेला आहे 55 दिले आहे ना, राईट. तर म्हणजे आपल्याला n दिलेला आहे ना. म्हणणार चुकते मास्तराचं. म्हणजेच काय n बरोबर किती आहे दिलेला आहे ना. n बरोबर 55 दिले आहे ना. बरोबर. तर आपल्याला 55 बरोबर n ची किंमत 55. आता इथं पण n ची किंमत किती असेल 55. d ची किंमत आपल्याला दिलेलं नाही, राईट. तर मित्रांनो 55 ची किंमत आपल्याला किती आहे 3300. आपल्याला खाली काढायचं आहे. किती आहे 3300 आहे. बरोबर. 55 ला करता 2 ने 55 ला भाग जातो का? जात नाही. म्हणून 2a अधिक 55 मधून 1 गेलं 54. खरं सांग किती आहे 54. हे गुणिले डी. म्हणजे आपण डायरेक्ट डी लिहिल्यानंतर चालते ना मित्रांनो? चालते ना. ओके. पेन चेंज करा सर. हो पेन मला वाटलं पेन मध्ये शाई नाही. इकडे सर. बघा मित्रांनो, आज एवढं लेक्चर झालेलं आहे की पेन सुद्धा खतम झालेले आहेत. ओके. हा तर 3355 छेद 2. आता इथं काय करायचं मित्रांनो, तुम्हाला माहित असेल 54 ला 2 ने भाग जातो आणि इथं पण 2 आहेत. तर कॉमन काय निघेल 2 कॉमन निघेल. बरोबर. तर काय करूया, गुणाकारामध्ये आहे ना ही क्रिया. बरोबर. 2 लिहूया. नंतर काय मित्रांनो 54 म्हणजे 54 भागिले 2 किती 27. 27 किती 27. राहिले की आपलं डी ला डी, राईट. डिड यू अंडरस्टँड? ओके. 3300 बरोबर. 2 काय होऊन जाईल मित्रांनो काय होऊन जाईल राहिलं किती 55. आणि पुढे काय आहे 27. इथं प्लस आहे ना मित्रांनो आहे का 27 किती डी. आता मित्रांनो इथं कशाची क्रिया आहे हो खाली येऊन कशाची होईल राईट. कशाला किती 55 बरोबर किती 27 डी. आता 330 ला बघा मित्रांनो 55 ने भाग जातो का बघा. 55 गुणिले 5 करा 55 गुणिले 6 करा. कोण बघू नका. राजू करत नाही. चॅलेंज आज मुली लवकर करतात की मुलं लवकर करतात. 55 गुणिले बघा मित्रांनो 330. 55 गुणिले 6. गुड. 12वी ची केली चुकले पण तुम्ही करा. तुम्ही करा. काय करा एक सिंपल ट्रिक 55 गुणिले 330 पर्यंत गुणाकार करा ना कोणते तर येते. बरोबर. 12वी ची म्हणली तुम्ही काय म्हणणार झाला कारण का मोठे आहे म्हणून त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ओके. काय ते संगीता मॅडम काय म्हणजे 55 गुणिले किती 6 केल्यानंतर किती येते 330. म्हणजे आपण 6 केल्या 330 तर हे कटापटाप शटाप झालं. राहिलं काय आपल्याजवळ 0. हे 0 काय होऊन जाईल वर येऊन जाईल. किती झाले 60 झाले. म्हणजे मित्रांनो आपल्याजवळ अरे एक तर राहिले ना आपला बाकी. सॉरी हा एक मिनिट. याला तर आपण विसरूनच गेल्या बिचाराला. पहिल्या पदाला विसरून गेल्या आपण. ओके. इथं काय आहे ए अधिक 27 डी आहे ना. चुकते ना. माणूस हा कशाचा पुत्र आहे चुकीचा. ए प्लस 27 डी. तर आपल्याला इथं काय मिळालं 60 बरोबर ए अधिक 27
डी लक्ष आहे सगळ्यांना हो. आपण याला असं लिहू शकता ए अधिक 27D बरोबर समीकरण नंबर 1 लिहू शकता ओके हा चला तर आपण काय करूया आता माहित आहे सेम याला असेच ठेवूया आपल्याला किती पद करायचं आहे मित्रांनो 28 किती पद 28 तर आपल्याला पद काढण्यासाठी कोणता सूत्र वापरतात सांगा एक मधून सांगा मला TN हा ओके TN बरोबर A प्लस कंसात N मायनस इंटू D म्हणजे काय असते हो हो वा आवड T28 किती T28 बरोबर A ची किंमत माहित आहे का माहित नाही म्हणून A प्लस आता N ची किंमत किती आहे आपल्याजवळ 28 आहे म्हणून कंसात किती द्यायचं 28 मायनस इंटू D तर मित्रांनो आता बरोबर A अधिक हा 28 27 राहिलं काय बघा मित्रांनो नीट लक्ष द्या असं कुठे दिसते का तुम्हाला हा कुठे दिसते कसं दिसते कसं दिसते काय दिसते चांगलं दिसते म्हणून A अधिक 27D ची किंमत किती आहे मित्रांनो आपल्याजवळ किती आहे 60 म्हणून लिहायचं मित्रांनो T28 बरोबर किती 60 किती वरून समीकरण हे आपण काय केलेलं आहात सिद्ध केलेला आहे किंवा दाखवलेला आहे बरोबर नोट डाऊन करून घ्या मग मित्रांनो समजलं सांगा समजलं